ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला आमच्या गावातील निसर्ग सौंदर्य आता मी इथे ओहोळाचं पाणी आलंय ते बघायला आम्ही चाललोय. तर आता बघूया ओहोळमध्ये किती पाणी आहे ते मी तुम्हाला दाखवते. हा बघा, हा ओहोळ आहे, पण पाणी खूपच आहे कारण आता पाऊस गेलेला आहे त्याच्यामुळे पाणी थोडं कमी झालं आहे. आठवला 2 वर्षापूर्वी याच ओहोळला भरपूर पाणी आलेलं, खूप पाणी आलेलं आणि त्या पाण्यात एक बाईकवाल्याने या रस्त्यावरून गाडी घातलेली आणि एवढं पाण्याचा फोर्स होता की जी गाडी घसरली. त्या फोर्सने इथे खाली गेली आणि ते दोन बाईक स्वार होते ते देखील पाण्यात गेले आणि खूप पाणी होतं. ही जी झाडाची आडवी फांदी दिसते ना, तर तिथपर्यंत पाणी होतं. तर त्या दोघांनी मग काय केलं, त्यांना पोहता पण येत नव्हतं, तर त्या दोघांनी त्या फांदीचा आधार घेऊन ते फांदीवर बसून होते. नंतर आमच्या गावातील तरुणांनी त्यांना तिकडून त्या रोडपर्यंत पाणी होतं, खूप पाणी होतं, तर तिथून ते रस्सी बांधून इथपर्यंत आले व त्या दोघांना त्यांनी वाचवलं. या ओहोळचा किस्सा तुम्हाला सांगून झाला आहे. आता आम्ही गणपती विसर्जन कुठे करतो ते तुम्हाला दाखवते. चला. हे बघा, आम्ही गणपती विसर्जनाच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे गणपती विसर्जनाला खूप पाणी असतं. पाणी भरपूर असतं. आता पाऊस जरा गेला आहे त्याच्यामुळे पाणी थोडं कमी आहे. तर हे बघा आमच्या गावचं सौंदर्य किती छान मस्त. आमच्याकडील देवगड हापूस आंबा, तर त्याची ही कलम आहे, ही कलमाची बाग आहे.
जायची प्रथा होती. तर ते इथे सती जायच्या असं म्हणतात. तर त्यांची आठवण म्हणून हे इथे स्मारक असं बांधून ठेवलेलं आहे. हे बघा आमच्या गावातील हनुमान मंदिर. इथे हनुमान जयंती साजरी केली जाते. खूप जल्लोषात साजरी केली जाते. तर या हनुमंताला मी नमस्कार करते. हे हनुमंता माझ्या या व्लॉगला भरभरून व्ह्यूज व लाईक मिळून दे अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करते. व तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असाच राहू दे. आमच्या गावातील अंगणवाडी शाळा आहे ही. खूप छान बांधकाम केलं आहे. मस्त अशी आणि हे पोषण आहार, मुलांना पोषण आहार इथे बनवतात. आणि ही आहे आमच्या गावातील केंद्र. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे.
पाण्याची पण वर्दळ चालू असते. लगेच आता आमच्या गावचं सौंदर्य तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंटद्वारे कळवा व आमच्या गावाला नक्की तुम्ही भेट द्या. अशाच एका नवीन व्लॉगमध्ये आपण भेटूया. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. बाय.